आकाश कायराकडे जाण्यासाठी पुढे होतो, पण रायना त्याचा हात पकडते. मात्र आकाश तिचा हात झटकतो आणि कायराला जवळ घेतो. कायरा, माझं बाळ, तू ठीक आहेस ना बेटा? कायराला हे सगळं विचित्र वाटतं. ती आकाशपासून लांब होते आणि रायनाच्या जवळ जाऊन चिपकते. असं वाटत होतं की तिला आकाशपासून भीती वाटत आहे. हे पाहून रायनाच्या चेहऱ्यावर एक हलकीशी शैतानी स्मितरेषा उमटते. आकाशला खूप वाईट वाटतं. स्वतःचीच मुलगी त्याला घाबरते हे त्याच्यासाठी असह्य होतं. रायना थंड स्वरात म्हणते, बघितलंस ना, तुझीच मुलगी तुला भेटायला इच्छुक नाही आणि तू म्हणतोस मी तुला कायरापासून दूर ठेवलंय. आता इथून निघून जा, नाहीतर कायरा घाबरेल. आकाश रागाने दात घट्ट चावतो आणि स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करतो. रायना एका नोकराला बोलावते आणि कायराला आत नेण्यास सांगते. नोकर कायराला घेऊन आत जातो. आकाश रायनाकडे पाहत संतापाने म्हणतो, मी तुझी खेळी चांगली समजतोय. तू मुद्दाम कायराला माझ्या विरोधात भडकवत आहेस. हे विसरू नकोस की मी कोण आहे. जर मी ठरवलं तर तुला एका क्षणात संपवू शकतो. त्याच्या रागाने तो माणूस पुढे येतो आणि म्हणतो, ए काय रे, कसला ड्रामा चाललाय? यावर आकाश सरळ त्याच्या तोंडावर जोरात घुसा मारतो. तो माणूस जमिनीवर कोसळतो. हे पाहून रायना धक्का बसल्यासारखी म्हणते, आकाश हे काय केलंस? आकाश त्याच्याकडे दुर्लक्ष करून रायनाकडे पाहत म्हणतो, तू कितीही प्रयत्न केलेस तरीही मी ही कस्टडी केस जिंकणारच. मी माझ्या मुलीला तुझ्यासारख्या नीच स्त्रीसोबत राहू देणार नाही. मी कायदेशीर मार्गाने तिला तुझ्यापासून दूर नेईन. हे बोलून आकाश तिथून निघून जातो. तो गेल्यावर रायना त्या माणसाच्या जवळ जाऊन त्याला आधार देते. तू ठीक आहेस ना? तो माणूस, ज्याच्या नाकातून रक्त वाहत होतं, चिडून म्हणतो, तू हा माणूस इतका सहन का करतेस? त्याला कायमचं हटवून टाक ना. रायना कुटीलपणे हसत म्हणते, अरे मूर्ख आहेस का? त्या माणसाच्या 25% उत्पन्नावर आपण ऐश करत आहोत. तर त्याचं 100% उत्पन्न मिळालं तर काय होईल याचा विचार कर. लुथरा फॅमिली शहरातली टॉप रईस घराणे आहेत. जर आकाश लुथराने मला घटस्फोट दिला नसता तर मी राणीसारखी जगली नसती. त्याने मला सोडलं, पण कायरावर त्याचं अफाट प्रेम आहे आणि कायरा म्हणजे आपल्यासाठी ती बादली आहे जिच्या साह्याने आपण लुथरा फॅमिलीच्या संपत्तीचा संपूर्ण समुद्र रिकामा करू शकतो. तू फक्त बघत जा. हे म्हणताच रायनाच्या डोळ्यात एक शैतानी चमक उमटते. गार्डनमधील प्रसंग. संकेत जियाला घेऊन एका बागेत जातो. दोघंही एका बाकावर बसले होते. बागेत काही लहान मुलं खेळत होती आणि जिया त्यांना बघत होती. आज हवामान खूप छान होतं. उन्हं पडली होती, पण हलकीशी थंड हवा सुटली होती. त्यामुळे संकेतने जियाला उबदार जॅकेट घालून ठेवलं होतं जेणेकरून तिला थंडी लागू नये. संकेत तिच्या बाजूला बसलेला होता. 4 महिने जवळपास संपत आले होते. या 4 महिन्यात संकेतने जियासाठी खूप मेहनत घेतली होती. तिची खूप काळजी घेतली होती. पण तरीही जियाच्या वागण्यात कोणताही बदल दिसत नव्हता. त्यामुळे संकेत फार अस्वस्थ होता. त्याने विकीला सल्ला विचारला होता. विकीने सांगितलं होतं की यात खूप वेळ लागू शकतो, त्यामुळे संयम ठेवावा लागेल. पण खरं सांगायचं तर संकेतचा संयम संपत चालला होता. तो लवकरात लवकर जियाला बरी होताना पाहू इच्छित होता. जरा जरी बदल झाला असता तरी त्याला समाधान वाटलं असतं, पण तसं काहीच होत नव्हतं. त्यामुळे संकेत खूप निराश झाला होता. संकेतचा प्रोजेक्ट यशस्वी झाला होता आणि आता आठवडाभरात ते दोघं परत आपल्या देशाला जाणार होते. संकेत जियाकडे पाहतो, जी लहान मुलांना खेळताना पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे कोणतेही स्पष्ट हावभाव नव्हते. संकेत हळूच तिच्या केसांमध्ये बोट फिरवतो. जिया त्याच्याकडे बघते. तिच्या त्या टुकूर टुकूर बघण्याने संकेतचं मन विरघळतं. संकेत हताश होऊन तिला म्हणतो, 4 महिने झाले जिया. या 4 महिन्यात मी तुझी मनापासून काळजी घेतली. तुला जसं जास्तीत जास्त प्रेमाने सांभाळता येईल तसं केलं, पण तरीही तुझ्यात किंचितही फरक नाही. कशामुळे? जिया, माझ्या काळजीत काहीतरी कमी पडलंय का? म्हणून तू अजूनही माझ्यासोबत सुरक्षित वाटत नाहीस? कधी बाहेर येशील तू या शांतपणाच्या कवचातून? कधी मी तुझ्या तोंडून काही ऐकू शकेन? कधी तुझ्या चेहऱ्यावर काही हावभाव दिसतील? संकेतच्या बोलण्यावर जिया त्याच्याकडे गोंधळलेल्या मुलीसारखी बघत राहते. संकेत आतून स्वतःलाच दोषी समजू लागतो. तिची परिस्थिती सुधारत नाही, यात नक्कीच कुठेतरी त्याची चूक असणार असं त्याला वाटू लागतं. जिया त्याच्याकडे बघत असताना संकेत एक दीर्घ श्वास घेतो आणि बाकावर टेकतो. काही वेळ तो फक्त शांत बसून राहतो. संकेतच्या फोनवर कॉल येतो. तो पाहतो की आकाश त्याला कॉल करत आहे. त्यामुळे पटकन तो थोडा साईडला जातो आणि कॉल उचलतो. हॅलो भाऊ. समोरून आकाशचा आवाज येतो. कसा आहेस? संकेत हसून म्हणतो, मी ठीक आहे भाऊ. तुम्ही कसे आहात? आणि घरी सगळे कसे आहेत? आकाश हसत म्हणतो, आम्ही सगळे ठीक आहोत. आणि जिया, ती कशी आहे? कुठे आहे सध्या? संकेत मागे वळून पाहतो की जिया अजूनही बेंचवर बसून मुलांकडे पाहत होती. तिला पाहून तो हळूच एक उदास श्वास घेतो आणि आकाशला उत्तर देतो, ती ठीक आहे भाऊ. आम्ही दोघं बाहेर पार्कमध्ये आलो आहोत फिरायला. आकाश संकेतला म्हणतो, अभिनंदन रे, तुझं प्रोजेक्ट यशस्वी झालं. माझा भाऊ प्रगतीच्या पायऱ्या चढत आहे. संकेत हसत म्हणतो, काय भाऊ,
तुम्हीही ना, मी जे काही केलं आहे ते तुमच्यामुळेच झालं. खरं सांगायचं तर मला या बिझनेस लाईनमध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता. जर तुम्ही जबरदस्ती केली नसती तर माहीत नाही मी बाबांचा बिझनेस जॉईन केला असता की नाही. हे ऐकून आकाश हसतो. हो, मला आठवतंय. मी तुझ्याशी किती भांडलो होतो तुला या बिझनेसमध्ये आणण्यासाठी. आणि आता बघ, तू सतत प्रगती करत आहेस. बरं, तुझं इथलं काम संपलं ना, मग परत येण्याचा विचार आहे की नाही? इथे सगळे दोघांना खूप मिस करत आहे. आज इतर दिवसातून 10 वेळा विचारते की तुम्ही परत केव्हा येणार. संकेत उत्तर देतो. पुढच्या आठवड्यासाठी तिकीट बुक केलंय भाऊ. आज संध्याकाळी प्रोजेक्टच्या यशस्वीतेच्या निमित्ताने एक महत्त्वाची पार्टी आहे. ती अटेंड करायची आहे. त्यानंतर थोडंफार पेपरवर्क आणि काही मीटिंग्स बाकी आहेत. 1 आठवड्यात सगळं पूर्ण होईल आणि आम्ही परत येऊ. आकाश लॅपटॉप बंद करत म्हणतो. छान आहे. स्वतःची काळजी घ्या. तिथे मजा करा. आशा आहे की तुमचा हनीमून पिरियड खूप छान गेला असेल. संकेत असतो आणि नंतर दोघे कॉल कट करतात. संकेत मागे वळून जियाकडे पाहतो, जी अजूनही मुलांकडे बघत होती. तो तिच्या जवळ जातो आणि बाजूला बसतो. जिया त्याच्याकडे पाहते. संकेत तिला म्हणतो, आज संध्याकाळी एक खूप महत्त्वाची पार्टी आहे आणि मला हवंय की तू माझ्यासोबत तिथे चलावं. आज आपल्याला तुझ्यासाठी नवीन कपडे घ्यायचे आहेत, जे तू त्या पार्टीत घालशील. जिया फक्त त्याच्याकडे बघत राहते. संकेत हलकेच तिच्या जवळ येतो आणि तिच्या चेहऱ्यावर प्रेमाने हात फिरवत म्हणतो, काहीतरी बोल ना जिया. आणि काही नाही तर किमान चेहऱ्यावरून तरी काहीतरी सिग्नल दे. तुला कल्पनाही नाही की मी तुला ऐकण्यासाठी, तुला जाणवण्यासाठी, तुझ्याशी बोलण्यासाठी किती आतुर आहे. जियाला शांत बसलेली पाहून संकेतचा चेहरा पुन्हा एकदा उदास होतो. तो तिचा हात धरतो आणि प्रेमाने तिला बेंचवरून उठवतो आणि तिच्यासोबत पार्कच्या बाहेर जातो. दुसऱ्या बाजूला आकाश कॉल कट केल्यानंतर आपल्या लॅपटॉपला फायनल बंद करतो आणि स्वतःसाठी एक कॉफी ऑर्डर करतो. त्याचवेळी अचानक रेस्टॉरंटच्या काचेतून त्याला बाहेर एक ओळखीचा चेहरा दिसतो. तो थोडा गोंधळतो की ही तीच व्यक्ती आहे का ज्याचा तो विचार करतोय की कोणी दुसरं. आकाश त्या व्यक्तीकडे नीट पाहतो आणि लगेचच ओळखतो. त्याचा गोंधळ दूर होतो आणि तो स्वतःशीच म्हणतो, ही इथे कसं? तो पटकन आपल्या खुर्चीतून उठतो आणि रेस्टॉरंटच्या बाहेर जातो. तिथे एक खूप सुंदर मुलगी उभी असते. तिच्या हातात पांढऱ्या रंगाचा कोट असतो आणि ती फोनवर कोणाशी तरी बोलत असते. आकाश तिच्या जवळ जातो आणि तिला आवाज देतो. ही गोष्ट ऐकताच ती मुलगी अचानक थोडी आश्चर्यचकित होते आणि मागे वळून पाहते. तिच्या डोळ्यांसमोर आकाशला पाहून तिच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलतात. ती खूपच चकित वाटत होती. ती पटकन फोन कट करून म्हणाली, आकाश तू इथे? ओ माय गॉड, किती अप्रतिम आश्चर्य आहे हे. तू इथे काय करतोयस? आकाश त्याच्या भुवया उचलत म्हणाला, तू माझा प्रश्न विचारते आहेस. अर्थातच मी इथे असेन. ही माझी कंट्री आहे, माझं घर आहे इथे. पण तू सांग, तू लंडनहून कधी आलीस? आणि मला सांगण्याची ही गरज वाटली नाही तुला? तू खूप बदलली आहेस यार. आधीपेक्षा किती सुंदर दिसतेस. हे ऐकून ती मुलगी थोडीशी लाजते. दोघे एकमेकांना मिठी मारतात. ती मुलगी आकाशला म्हणते, मी कधीच अपेक्षा केली नव्हती की आपण अशा प्रकारे भेटू. आकाशही हसत म्हणतो, मी सुद्धा कल्पना केली नव्हती. कॉलेजनंतर तर तू एकदम गायब झाली होतीस. आज इतक्या वर्षांनी भेटते आहेस. सांग कशी आहेस आणि सध्या काय करते आहेस? उन्हात उभी असलेली रुबी म्हणाली, आता आपण इथे उन्हात उभं राहून सगळ्या गप्पा मारणार आहोत का? आकाशला लगेच जाणवतं आणि तो म्हणतो, अरे सॉरी, मी इतका एक्साइट झालो होतो की तुला पाहून लक्षच दिलं नाही. त्यानंतर आकाश रुबीला त्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन जातो जिथे तो थोड्या वेळापूर्वी बसला होता. दोघे टेबलवर बसतात. आकाश तिच्यासाठी आणि स्वतःसाठी कॉफी ऑर्डर करतो. त्यानंतर तो विचारतो, सांग ना, तू इथे कशी? आणि आलीस तर किमान मला कळवायला तरी हवं होतं. रुबी थोडंसं हसून म्हणते, हो, खरं सांगायचं तर आता मी या शहरातच शिफ्ट झाले आहे. इथल्या एका हॉस्पिटलमध्ये मी जॉईन केलं आहे. आता मी सायकॅट्रिस्ट आहे. हे ऐकून आकाश मोठ्याने हसून म्हणतो, मग तू अखेर तुझं स्वप्न पूर्ण केलंस. मी म्हणतो तू खूप नशीबवान आहेस. तुला जे हवं होतं ते मिळालं. अभिनंदन. हे ऐकून रुबीच्या चेहऱ्यावरील हसू थोडं म्लान होतं. ती आकाशला विचारते, आणि तुझं काय चाललंय? तुझा बिझनेस कसा चाललाय? आकाश उत्तर देतो, फार जबरदस्त. आणि माहिती आहे, गेल्या काही वर्षात जेव्हा संकेतने कंपनी जॉईन केली तेव्हापासून तर कंपनी टॉपवर आहे. संकेतने सगळ्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगलं काम केलंय. सध्या तो स्वित्झर्लंडमध्ये आहे, त्याच्या बायकोसोबत हनीमूनसाठी आणि एका मोठ्या प्रोजेक्टच्या कामासाठी. आत्ताच मी त्याच्याशी बोलत होतो. त्याला त्याच्या प्रोजेक्टच्या यशाबद्दल अभिनंदन देत होतो. हे ऐकून रुबी थोडी आश्चर्यचकित होते आणि विचारते, संकेतचं लग्न झालं? कधी आणि कुणासोबत? अर्शीशी? यावर आकाश थोड्या गंभीर हसून म्हणतो, नाही, अर्शीसोबत त्याचं ब्रेकअप झालं काही वर्षांपूर्वीच. त्याचं लग्न जिया नावाच्या मुलीशी झालंय. काही महिन्यांपूर्वीच लग्न झालंय. थोड्या वेळाने रुबी आकाशला विचारते, आणि तुझं काय? तुझं लग्न कसं चाललंय? आतापर्यंत तर तुझी मुलगीही झाली असेल, नाही का? हे ऐकून आकाशच्या चेहऱ्यावरील हसू अचानक नाहीसं होतं. त्याच्या चेहऱ्यावर एक हलकीशी उदासी उमटते. तो फक्त एवढंच म्हणतो,
एक मुलगी आहे कायरा, रुबी हसत म्हणते. वा, अभिनंदन. तुझी तर ती फेवरेट असेल ना? कॉलेजच्या काळात तू नेहमीच म्हणायचास की तुला मुली जास्त आवडतात. नेहमी एक मुलगी हवी होती तुला. आणि रायना कशी आहे? तिने तिचं मॉडेलिंग करिअर सोडलं का, की ती अजूनही काम करते? तुम्हा दोघांना कायराला वेळ देता येतो का? इतक्यात वेटर कॉफी आणतो आणि रुबी कॉफीचा घोट घेते. आकाश मात्र शांतपणे कॉफी हातात घेतो आणि उत्तर देतो. माझा आणि रायनाचा डिवोर्स झालाय. हे ऐकून रुबी इतकी धक्क्यात जाते की तिच्या ओठांवर गरम कॉफी लागते आणि ती पटकन कप मागे ठेवते. ती आश्चर्याने विचारते, काय? डिवोर्स? कसा आणि का? असं काय झालं तुमच्या दोघांत? आकाश शांतपणे कॉफीचा घोट घेत म्हणतो, कथा खूप मोठी आहे. कधीतरी निवांत वेळ मिळाला की सांगेन. सध्या इतकंच समज, रायनाशी लग्न करणं माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक होती आणि मी ती वेळेत सुधारली आहे. रुबी अजूनही आश्चर्यचकित होती. काही वेळ शांततेत जातो. मग ती विचारते, आणि कायरा? ती कोणासोबत राहते? आर्यन उत्तर देतो, रायनासोबत. मी तिच्या कस्टडीसाठी केस फाईल केली आहे, पण कायद्याच्या दृष्टीने आईलाच जास्त महत्त्व असतं. त्यामुळे केस तिच्याच बाजूने झुकते. पण मी हार मानणारा नाही. माझी मुलगी त्या बाईकडे राहणार नाही. मी काहीही करून कायराला तिच्या ताब्यातून काढून घेईन. काही वेळ शांततेत जातो आणि अचानक आकाशची नजर रुबीच्या बोटात असलेल्या एंगेजमेंट रिंगकडे जाते. तो थोडा आश्चर्यचकित होतो आणि विचारतो, तुझं लग्न ठरलंय? कधी आणि कुणासोबत? रुबी तिच्या अंगठीच्या दिशेने पाहते. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी उदासी उमटते, जी आकाशला जाणवत नाही. ती जबरदस्ती असत उत्तर देते, हो, गेल्या महिन्यातच माझी एंगेजमेंट झाली. तो मुलगा माझ्यासोबतच काम करतो. शिविक नाव आहे त्याचं. आम्ही दोघं बऱ्याच काळापासून एकत्र काम करतो आणि चांगले मित्र आहोत. एका दिवशी त्याने मला प्रपोज केलं आणि मला नाही म्हणता आलं नाही. वयही वाढत चाललंय, तर अधिक उशीर करण्यात काही फायदा नव्हता. आकाश हलकं हसत म्हणतो, हं, खरंच काही गोष्टी वेळेत झाल्या तर चांगल्या. जो माणूस आपल्याला आयुष्यभर आनंद देईल त्याला उशीर न करता स्वीकारायला हवं. रुबी केवळ थोडंसं असते. दोघे बराच वेळ बोलतात आणि शेवटी एकमेकांना निरोप देऊन आपापल्या मार्गाने निघतात. गाडीत बसल्यावर रुबीच्या चेहऱ्यावर तीच उदासी होती. ती फोन काढते आणि तिच्या गॅलरीतील एक जुना फोटो पाहते, ज्यात आकाश हसत होता. ती फोटोकडे पाहत हळूच म्हणते, तू म्हणालास ना मी लकी आहे? मी लकी नाही आकाश. कारण मी लकी असते तर मला माझं हवं ते मिळालं असतं. संकेत लुथरा पार्लरच्या हॉलमध्ये सोफ्यावर बसून मॅगझिन वाचत होता. आज जियाला तयार केलं जात होतं. संकेतनेही सूटबूट घातला होता आणि तो खूपच हँडसम दिसत होता. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नजरा संकेतवरच होत्या आणि सगळ्या त्याला खूपच कौतुकाने पाहत होत्या. संकेतचं मात्र कुठल्याही मुलीकडे अजिबात लक्ष नव्हतं. तो पूर्णपणे मॅगझिनमध्ये गुंग होता. थोड्याच वेळात आतून एक स्त्री बाहेर आली आणि संकेतला म्हणाली, सर, तुमची बायको तयार झाली आहे. संकेतने वर पाहिलं. आजूबाजूच्या ज्या मुली त्याला आश्चर्याने पाहत होत्या त्या हे ऐकून अगदीच चकित झाल्या. हा माणूस लग्न झालेला आहे आणि यात त्याची बायको तयार होत आहे. हे ऐकून अनेक मुलींची निराशा झाली. संकेत उठला आणि म्हणाला, कोठे आहे ती? मी तिला पाहू शकतो का? ती स्त्री त्याच्याकडे पाहून म्हणाली, ती पहा, तुमची बायको तिथे आहे. संकेतने मागे वळून पाहिलं आणि त्याच्या हातातून मॅगझिन खाली पडली. त्याचे डोळे आणि तोंड आश्चर्याने उघडेच राहिले. जिया खूपच सुंदर साडी घालून उभी होती. तिचे केस मोकळे होते आणि हलकेसे कर्ल केलेले होते. चेहऱ्यावर मेकअप होता आणि जिया इतकी अप्रतिम दिसत होती की विचारूच नका. जरी तिच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणेच कोणतेही भाव नव्हते, ना हसू ना कोमलता, तरी ती आज कमालीची मोहक दिसत होती. संकेतने तिच्याकडे पाहताच त्याचं हृदय जोरात धडधडायला लागलं. त्याला ती स्वतःकडे ओढून घ्यायची तीव्र इच्छा झाली. 2 मुली जियाला घेऊन संकेत जवळ आल्या. संकेतने तिला डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळलं. ती खरंच अप्रतिम दिसत होती. ती स्त्री संकेतला म्हणाली, सर, आशा आहे की आम्ही मॅडमला व्यवस्थित तयार केला आहे. संकेत थोडा भानावर आला आणि म्हणाला, फक्त व्यवस्थित नाही तर खूपच अप्रतिम केला आहे. थँक्यू सो मच. आणि यासाठी तर तुम्हाला एक ब्लॉकबस्टर टिप मिळायलाच हवी. हे ऐकून त्या स्त्रीच्या डोळ्यात चमक आली. संकेतने जियाच्या मेकओव्हरसाठी आवश्यक पैसे दिले आणि नंतर प्रत्येक स्टाफ मेंबरला एक अप्रतिम टिप दिली, ज्यामुळे सगळे खूप आनंदी झाले. ती स्त्री हसून म्हणाली, थँक्यू सो मच सर. आम्हाला जास्त मेहनत करायची गरजच पडली नाही. तुमची बायको आधीपासूनच खूप सुंदर आहे. संकेत जियाजवळ गेला. तिला प्रेमाने पाहत म्हणाला, खरंच माझी बायको या जगातली सगळ्यात सुंदर मुलगी आहे. मला माहीत नाही मी आधी का नाही पाहिलं की मी किती नशीबवान आहे. जियाही फक्त मोठ्या डोळ्यांनी संकेतकडे टक लावून पाहत राहिली. संकेत लुथरा जियाला नीट पाहतो, पण त्याला काहीतरी कमी असल्यासारखं वाटतं. त्यामुळे तो इकडे तिकडे बघत काहीतरी विचार करू लागतो. पार्लरमधली ती स्त्री संकेतला गोंधळलेल्या नजरेने पाहत विचारते, काय झालं सर? तुम्ही काय शोधत आहात? काही राहिलंय का? तेव्हाच संकेतचं लक्ष एका स्त्रीच्या गळ्यात असलेल्या नेकलेसकडे जातं. ते खूपच सुंदर दिसत होतं. संकेत त्या स्त्रीजवळ जाऊन म्हणतो, एक्सक्यूज मी, मला तुमच्या गळ्यातला नेकलेस मिळू शकतो का?
संकेतचं बोलणं ऐकून ती स्त्री गोंधळून जाते. हे माझा नेकलेस आहे, मी तुम्हाला का द्यावं? संकेत तिच्याकडे पाहत म्हणतो. तुम्हाला याची हवी तितकी किंमत मिळेल, जितकी मागायची असेल तितकी मागू शकता, पण हा नेकलेस मला माझ्या बायकोसाठी हवा आहे. ती स्त्री अजून गोंधळून जाते, कारण तिने तो नेकलेस अगदी कमी किमतीत विकत घेतला होता आणि इथं हा माणूस त्याची वाटेल तितकी किंमत द्यायला तयार होता. तिला आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता. संकेत आपल्या खिशातून नोटांची गड्डी काढतो आणि तिच्या हातात ठेवतो. माझ्या मते ही रक्कम या नेकलेससाठी पुरेशी आहे. थँक्यू सो मच. संकेत त्या स्त्रीच्या गळ्यातून नेकलेस काढतो आणि तो जियाकडे घेऊन जातो. ती स्त्री स्तब्ध उभी राहते, हातातल्या पैशांकडे पाहते आणि स्वतःशीच म्हणते, इतक्या पैशात मी 50 नेकलेस विकत घेऊ शकते. हा माणूस वेडाच आहे. आपल्याच बायकोवर इतके पैसे उधळतोय. तिला खूप आनंद होतो, कारण तिचा दिवसच बनून जातो. संकेत जियाच्या जवळ जातो आणि तिच्या गळ्यात तो नेकलेस घालतो. जिया त्याच्याकडे टक लावून पाहत राहते. नेकलेस घातल्यावर संकेत 2 पावलं मागे जातो आणि तिला डोक्यापासून पायापर्यंत पाहतो. आता पूर्ण वाटतेस, आता काहीच कमी नाही. संकेत पार्लरच्या मालकिणीकडे पाहून म्हणतो, थँक्यू सो मच, तुम्ही खूप चांगलं काम केलं. ती स्त्री हसून म्हणते, हॅव अ नाईस डे सर, येत रहा. संकेत जियाचा हात धरतो आणि तिला घेऊन तिथून निघून जातो. पार्टी हॉलमध्ये प्रवेश. पार्लरमध्ये बसलेल्या काही विवाहित स्त्रिया जेव्हा संकेतचं आपल्या बायकोसाठी असलेलं प्रेम पाहतात, तेव्हा त्यांना आपापल्या नवऱ्यांवर राग येऊ लागतो. संकेत गाडीचा दरवाजा उघडतो आणि जियाला बसायची खूण करतो. जिया पॅसेंजर सीटवर बसते. मग संकेतही ड्रायव्हिंग सीटवर बसतो आणि गाडी पार्टी हॉलच्या दिशेने घेऊन जातो. आता अंधार पडला होता आणि पार्टी सुरू झाली होती. पार्टी एका मोठ्या हॉलमध्ये आयोजित केली गेली होती आणि तो हॉल अत्यंत भव्य दिव्य सजवला गेला होता. महागड्या वाईन्स, उत्कृष्ट जेवण यांची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती, कारण या पार्टीत शहरातील अनेक मोठे बिझनेसमॅन उपस्थित होते. ही पार्टी खास संकेतने आयोजित केली होती, त्याच्या एका मोठ्या प्रोजेक्टच्या यशस्वीतेच्या आनंदात. संकेत हॉलच्या बाहेर पोहोचतो आणि जियाकडे पाहतो, जी शांतपणे बसलेली असते. तो तिचा हात धरतो. जिया त्याच्याकडे पाहते. तो हळूवार स्वरात म्हणतो, जिया, आजच्या पार्टीचे आयोजन माझ्या यशाच्या आनंदात केले आहे. आज मी तुला पहिल्यांदा कुठल्याही पार्टीत माझ्यासोबत घेऊन आलो आहे. मी आज सर्वांना तुझी ओळख करून देणार आहे. तुझी ओळख माझ्या पत्नी म्हणून, माझी बायको म्हणून तुला जगासमोर सादर करणं ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मला माहीत आहे, आतल्या आत तुला खूप नर्वस वाटत असेल, पण काळजी करू नकोस. मी तुझ्यासोबत आहे आणि नेहमी तुझ्यासोबतच राहीन. मी असताना तुला घाबरण्याची किंवा चिंता करण्याची गरज नाही. जिया काहीच प्रतिक्रिया देत नाही. ती फक्त मोठ्या डोळ्यांनी संकेतकडे पाहत राहते. संकेत तिच्या कपाळावर हलकीशी किस करतो, तिचा हात धरतो आणि तिला गाडीतून बाहेर घेऊन येतो. पार्टीत जिया आणि संकेतची एंट्री. संकेत आणि जियाने एकसारख्या रंगाचे कपडे घातले होते आणि दोघं एकत्र खूप सुंदर दिसत होते. जेव्हा ते दोघं हॉलमध्ये प्रवेश करतात, तेव्हा पूर्ण हॉलमधील लोक त्यांच्याकडे पाहू लागतात. एकदम शांतता पसरते. काही लोक जियाला पाहताच तिच्या सौंदर्याचे वेडे होतात. सगळे त्यांच्याकडेच पाहत होते. संकेत जियाचा हात धरून तिला पार्टीत आत घेऊन येतो. तो तिच्याकडे पाहतो. ती कुठे घाबरलेली किंवा अस्वस्थ वाटते का हे पाहण्यासाठी, पण नेहमीप्रमाणे जियाच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. मीडिया आणि रिपोर्टर्सचा सामना. अनेक बिझनेसमॅन संकेत आणि जियाकडे येतात आणि संकेतचं लग्न आणि त्याच्या प्रोजेक्टच्या यशाबद्दल त्याचं अभिनंदन करतात. संकेत प्रत्येकाला जियाची ओळख करून देतो. ही माझी पत्नी आहे. पार्टीत अनेक पत्रकार आणि रिपोर्टर्स उपस्थित होते. ते सतत त्यांचे फोटो घेत होते आणि अनेक प्रश्न विचारत होते. तुम्ही कधी लग्न केलं? कोणालाही का नाही सांगितलं? संकेत अत्यंत संयमाने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत होता. तो जियाच्या वागण्यावरही उत्तरं देत होता आणि प्रयत्न करत होता की कोणीही जियाला काही विचारू नये किंवा तिच्या स्थितीबद्दल काहीच समजू नये. संकेतचा अनपेक्षित निर्णय. हे सगळं संकेतच्या अपेक्षेपेक्षा खूप वेगळं होतं. त्याचा मूळ प्लॅन तर वेगळाच होता. तो जियापासून सुटका मिळवायचा विचार करत होता, पण आज त्याने स्वतःहून जियाला जगासमोर आपली पत्नी म्हणून घोषित केलं. संकेतला याचा काही पश्चाताप नव्हता. उलट त्याच्या मनात एक वेगळाच आनंद होता. आज त्याला खूप हलका आणि शांत वाटत होतं. पार्टीतील जिया आणि संकेत. बरेच रिपोर्टर्स आणि लोक येऊन संकेत आणि जियाशी बोलतात. संकेत सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देतो, पण जिया मात्र कोणाशी बोलत नाही. ती फक्त शांतपणे संकेतच्या बाजूला उभी राहते. संकेत एक ड्रिंक घेऊन येतो आणि स्वतःच्या हाताने जियाला पाजतो. काही लोक तर दोघांच्या नवरा बायकोमधील इतकं प्रेम पाहून आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे बघत होते. अनेक मुली होत्या ज्यांच्या नजरा संकेतवर होत्या, पण त्याला त्याच्या पत्नीसोबत पाहून त्या जळून खाक होत होत्या. थोड्या वेळाने संगीत सुरू होते आणि अनेक जोडपी स्टेजवर येऊन एकमेकांच्या बाहुपाशात नृत्य करू लागतात. संकेत आणि जिया एका कोपऱ्यात उभे होते. संकेत तिच्याकडे पाहत म्हणतो, माझ्या गोड पत्नी, तू माझ्यासोबत डान्स करशील का? संकेतने आपला हात जियाच्या दिशेने पुढे केला. जिया त्याच्याकडे पाहते, मग त्याच्या हाताकडे पाहते. तिला काही समजत नव्हते, पण तिला आधीच सूचना दिल्या गेल्या होत्या की संकेत जेव्हा आपला हात पुढे करेल तेव्हा तिने तिचा हात त्याच्या हातात द्यायचा. त्यामुळे ती नेहमीप्रमाणे तसेच करते.
संकेत तिला स्टेजवर घेऊन जातो. तिच्या कमरला हात ठेवून तिला जवळ घेत डान्स करू लागतो. जिया संकेतचे प्रत्येक स्टेप फॉलो करत होती. जणू काही ती त्याच्या तालावर नाचत होती. संकेत प्रेमाने तिला आपल्या बाहुपाशात घट्ट धरून नृत्य करत होता. दोघांचे डोळे एकमेकांमध्ये अडकले होते आणि ते एकमेकांकडे टक लावून पाहत होते. थोड्या वेळाने दोघंही डान्स संपवून खाली येतात. संकेत जियाला एका शांत कोपऱ्यात घेऊन जातो, जेणेकरून दोघांना थोडा वेळ एकत्र घालवता येईल. ते दोघं गप्पा मारत उभे असतात. तेवढ्यात काही लोक संकेतला बोलवतात. ते त्याचे महत्त्वाचे गुंतवणूकदार असतात, त्यामुळे संकेत त्यांना दुर्लक्ष करू शकत नव्हता. संकेत जियाकडे पाहून म्हणतो, जिया, मी लगेच परत येतो. तू इथेच थांब आणि माझी वाट बघ. हे बोलून संकेत तिथून निघून जातो आणि जिया तिथेच उभी राहते. संकेत गेल्यानंतर काही क्षणातच एक इसम तिच्या जवळ येतो. त्याच्या हातात दारूचा ग्लास असतो आणि त्याने एक महागडा बिझनेस सूट घातला असतो. त्याच्या नजरा जियावर बराच वेळ रोखलेल्या असतात. तो इसम तिला म्हणतो, हॅलो मिस ब्युटिफुल, तुम्ही खूपच अप्रतिम दिसत आहात. जिया त्याच्याकडे पाहते, पण तिच्या चेहऱ्यावर कोणताही बदल जाणवत नाही. तो इसम एक घोट दारू पीत म्हणतो, मी अनेक पार्ट्या अटेंड केल्या आहेत, पण आजपर्यंत तुमच्यासारखी सुंदर स्त्री पाहिली नाही. तुम्ही खरंच कयामत आहात. हळूहळू तो इसम जियाच्या अधिक जवळ जातो, पण जिया काही प्रतिक्रिया देत नाही. जेव्हा तो बघतो की जिया त्याच्याजवळ असूनही काही बोलत नाही, तेव्हा त्याचा आत्मविश्वास आणखी वाढतो. तो तिच्या हातांवर हळुवारपणे बोटं फिरवतो आणि मादक आवाजात म्हणतो, इथे खूप गोंधळ आहे. आपण कुठेतरी एकांतात जाऊन बोलूया. कसं वाटतं? जिया त्याच्याकडे टक लावून पाहत राहते. काहीही बोलत नाही. तो इसम पुढे हात करत म्हणतो, मग तुम्ही माझ्यासोबत येणार आहात का? संकेतने दिलेल्या सूचनेनुसार जियाला जर कोणी हात पुढे केला तर तिने आपला हात त्याच्या हातात द्यायचा असतो. त्यामुळे ती तसंच करते. तिच्या अशा कृतीमुळे तो इसम प्रचंड उत्साहित होतो. त्याला वाटते की ती त्याच्यासोबत जाण्यास तयार आहे. हवस भरलेल्या नजरेने हसत तो जियाला पार्टीतून एकांतात नेतो. थोड्या वेळाने संकेत परत येतो, पण जिथे त्याने जियाला उभं केलं होतं तिथे तिला नसल्याचं पाहून तो हादरतो. त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट दिसू लागते. तो इकडे तिकडे पाहत स्वतःशी पुटपुटतो, जिया कुठे गेली? मी तिला इथेच सोडले होते. ती एकटी कुठे जाऊ शकते? संकेत चारही बाजूला शोधतो, पण जियाचा कुठेच मागमूस लागत नाही. आता त्याला अस्वस्थ वाटू लागते आणि एक विचित्र भावना त्याच्या मनात येऊ लागते. तो संपूर्ण हॉलमध्ये शोध घेतो, पण जिया तिथे नव्हती. म्हणजे ती हॉलच्या बाहेर गेली होती का? संकेत निराशेने डोकं धरत म्हणतो, जिया कुठे जाऊ शकते? कुठे शोधू तिला? त्या इस्माने जियाला बंगल्याच्या बाहेर एका अंधाऱ्या कोपऱ्यात नेले होते. जिया गप्प गप्प त्याच्या मागे चालत होती. जणू तिला भानच नव्हतं की ती किती मोठ्या अडचणीत सापडणार आहे. त्या अंधाऱ्या कोपऱ्यात पोहोचल्यावर त्या इस्माने जियाला पकडून भिंतीला टेकवलं. जिया अजूनही काही प्रतिक्रिया देत नव्हती. तो इसम हवस भरलेल्या नजरेने तिच्या शरीराला स्पर्श करत म्हणाला, तू किती सुंदर आहेस. मला विश्वासच बसत नाही की तू या क्षणी माझ्या बाहुपाशात आहेस. मी आता अजिबात थांबू शकत नाही. चल ये माझ्या मिठीत. तो इसम जियाला अत्यंत वाईट पद्धतीने स्पर्श करू लागला, पण जिया ना काही बोलत होती ना काही प्रतिक्रिया देत होती. तो जसा जसा तिच्या जवळ गेला आणि तिला किस करायला झुकला, तसाच अचानक कोणीतरी त्याला जबरदस्त धक्का मारला आणि तो जोरात जमिनीवर कोसळला. तो इसम संतापाने उठून पाहतो तर तिथे एक सूटबूट घातलेला देखणा व्यक्ती उभा होता. तोही कुठला तरी बिझनेसमॅनच वाटत होता. तो घाणेरडा इसम चिडून जोरात ओरडला, तू कोण आहेस आणि आमच्यामध्ये ढवळाढवळ करण्याची तुझी हिंमत कशी झाली? त्या देखण्या व्यक्तीच्या नजरेत प्रचंड संताप होता. तो रागाने म्हणाला, तुला लाज नाही वाटत का एखाद्या व्यक्तीच्या पत्नीशी असं वागताना? तो इसम संतापाने ओरडत म्हणाला, मला का लाज वाटावी? लाज हिला वाटली पाहिजे, जी गुपचूप माझ्यासोबत इथे आली. जर ती चांगली मुलगी असती तर अशी आलीच नसती. त्या इस्मासमोर उभा असलेला माणूस वयाने संकेतच्या आसपासच वाटत होता. तो हळूहळू त्या इस्माच्या दिशेने पुढे जातो. त्या इस्माला आता भीती वाटू लागते आणि तो थोडासा मागे सरकतो, पण समोरचा माणूस त्याच्याकडे तसाच रोखून पाहत पुढे येत होता. त्या इस्माला कळून चुकलं की आता त्याच्यावरच संकट येणार आहे, म्हणून तो लगेच तिथून पळ काढतो. तो देखणा माणूस मग जियाकडे वळून पाहतो. जी अजूनही भिंतीला टेकून उभी होती. तिच्या चेहऱ्यावर अजूनही कुठलाही भाव नव्हता. तो माणूस फक्त फोनवर बोलण्यासाठी बाहेर आला होता आणि तेव्हाच त्याने जियाला त्या इस्मासोबत पाहिले होते. आता जेव्हा ही घटना संकेतला समजेल तेव्हा काय होईल ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.